मुखेड तालुक्यातील जांबुद्रुक येथे सर्वात मोठी बाजारपेठ असून येथील जनतेला दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता। मात्र ते टंचाई दूर होण्याचे जांबुद्रुक वासियांचे आशा संपल्याचे दिसून येत आहेत। येथील लोकनियुक्त सरपंच वसंतराव गायकवाड यांचे प्रतिनिधी प्रीतम गायकवाड यांनी शासनाकडे पाठपुरावा करून जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 13,92,00,000 रुपयांची नळ योजनेला शुभारंभ केला आहे। मुखेड तालुक्यातील जांबुद्रुक येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामांचं उद्घाटन गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण नामदेव महाराज दापकेकर आणि सद्गुरू श्री सिद्ध दयाल शिवाचार्य महाराज बेट मोगरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। मुखेड तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे आणि बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या जांब इथं पाणी पुरवठ्याअभावी विविध समस्यांचा सामना करावा लागत असे। येथील लोकनियुक्त सरपंच वसंत एकनाथ गायकवाड यांच्या पाठपुराव्यातून जांब आणि गावडेवाडीसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 13,92,00,000 रुपयांचं पाणी पुरवठा योजनेच्या कामाचं भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। सदर पाणी पुरवठा हा कुदराळा येथील विहिरीतून 18 किलोमीटरच्या अंतरावरून लोखंडी पाईपलाईननं जांब आणि गावडेवाडी इथं स्वतंत्र पाण्याच्या टाकीतून गावाअंतर्गत 16 किलोमीटरच्या अंतरावरून गावातील प्रत्येक घरी नळाचं कनेक्शन देण्यात येणार आहे। आम्ही लहान असताना नाव ऐकायचो जामजोगपोट हे 2 गाव आहेत का 1 गाव आहे हे माहित नव्हतं आम्हाला। मात्र नंतर जांबनं स्वतःची ओळख वेगळी निर्माण केली। गेल्या 15-20 वर्षापासून पाहतो इथला विकास खूप झपाट्याने होत आहे। मी गावात जरी पहिल्यांदा आलो असतो तुमच्या हायवेने मी नेहमी जात असतो आणि पाहत राहतो कुठं काय सुरू आहे। जांबमध्ये नेहमी आमचं येणं जाणं असतं भक्त मंडळीकडे। आणि या मगाशी वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जांबची एक या विकासामध्ये मुख्य अडचण होती ती म्हणजे पाण्याची। जांबला पूर्वी प्रचंड पाण्याचा दुष्काळ होता असं आमच्या ऐकण्यात आहे। परंतु या आता तंत्रज्ञानाचा युग आहे आणि या शासनानं जे आपल्याला ही योजना दिलेली आहे त्या योजनेचा पाठपुरावा करून योजना जरी अनेक असल्या तरी त्या पाठपुरावा करून आणणं त्या राबविणं तेही तितकंच महत्वाचं आहे। आणि विद्यमान सरपंच साहेबांनी ते काम आधुनिक भगीरथ ज्याला म्हणू आपण, मी स्तुती नाही करत पण वास्तव आहे। भगीरथानं तपश्चर्या केली गंगा आणली म्हणतात ते काय आपण पाहिलं नाही, परंतु जांबला पाणी आणलं हे आता आम्ही पाहत आहोत। आणि म्हणून आजच्या या कामासाठी मी याच्यामध्ये जे कोणी सहभागी आहेत मग सरपंच साहेब असतील वरिष्ठ अधिकारी असतील सर्वांना या आणि खरं तर पाणी आणणं पाणी पाजवणं हे एक पुण्याचं काम आहे। आणि त्यातही महत्वाची बाब म्हणजे वास्तविक पाहता हा जो आजचा उद्घाटन सोहळा आहे हा गाव पातळीवरचा असला तर त्यांनी आम्हाला महाराज लोकांनाही बोलावलं। म्हणजे आमचं काय काम आहे बा, नाही म्हणले आध्यात्मिक अधिष्ठान असावं हे त्यांचं मोठेपण आहे। आणि सर त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी यासाठी सहकार्य केलं। विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्रत्येक सरपंचांनी लावून धरला। प्रत्येक वेळी काही ना काही अडचणी आल्या, पण यावेळेस आम्ही यासाठी राज्यस्तरातले जे मुख्य सचिव आहेत त्यांनी सुद्धा यासाठी संबंधित विभागाला फोन करून यासाठी बोलणं केलं। त्याचबरोबर राज्य शासनाची जी निविदा आहे त्यांनी ती काढून श्री मुरकुटे साहेब यांना आमच्या पुढच्या काळामध्ये हे विनंती राहणार आहे की येथील काम हे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं व्हावं। येत्या 20 ते 25 वर्षामध्ये या गावाला पुढे पाण्यासाठी कुठेही झगडायला लागू नये एवढी आमची विनंती आहे। यासाठी आमच्या गावातील सर्व नागरिक हे त्याची खूप काटेकोरपणे दखल घेतील। आणि आवडेल मला की गावामध्ये आमचे सुजाण नागरिक आहेत हे इलेक्शनच्या माध्यमातून सुद्धा गावाने दाखवून दिलेलं आहे। तर त्यामुळे आमच्या गावामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये बारीकाईने लक्ष असेल। एक विनंती असेल ग्रामविकास अधिकारी असतील सरपंच असेल यांना सुद्धा की या प्रोजेक्ट वरती काम करते वेळेस ग्रामपंचायत तर्फे एक कन्सल्टंट एजन्सी नेमून इथे या कामावर देखरेख ठेवावी। या पुढच्या कार्याला माझ्या शुभेच्छा असतील। इथून पुढे प्रतिनिधी सय्यद मुजीब, मुखेड, जिल्हा नांदेड, NTV न्यूज मराठी।